पनवेल महापालिकेच्या वतीने प्रभाग 1च्या विविध गावच्या गावठाण हद्दीतील ग्रामस्थांना प्रॉपर्टी कार्डचे वाटप करण्यात आले। तळोजे मजकूर येथील शिवमंदिर या ठिकाणी आमदार प्रशांत ठाकूर, आयुक्त गणेश देशमुख तसेच भूमी अभिलेखचे जयंत निकम यांच्या प्रमुख उपस्थितीत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। आपल्या मालमत्तेच्या मालकी हक्काचा पुरावा म्हणून प्रॉपर्टी कार्ड हे अतिशय महत्त्वाचे कागदपत्र आहे। त्यामुळे प्रॉपर्टी कार्ड मिळाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे। दरम्यान तळोजे मजकूर येथील प्राचीन शिवमंदिराजवळ सभागृहाच्या बांधकामासाठी 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती आमदार प्रशांत ठाकूर यांनी यावेळी दिली। देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशभरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे जे विकास कामं चालू आहेत, या विकास कामांच्या सोबतीनं मूळ जमीन मालकाला त्याचा हक्क मिळाला पाहिजे, त्याच्या जमिनीचा हक्क असला पाहिजे, त्याच्या घराच्या खालच्या जमिनीचा हक्क असला पाहिजे। यासाठी वेगवेगळ्या पद्धतीनं योजना सुरू आहे। केंद्र सरकारची योजना आहे स्वामित्व योजना। आपले माननीय कपिल पाटील साहेब हे केंद्रीय मंत्री आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली देशभरामध्ये ही योजना राबवली जाते, ज्याच्यामध्ये अशाच या योजनेच्या माध्यमातून संपूर्ण सर्व गावांमध्ये त्यांच्या घराखालच्या जमिनी या त्यांच्या मालकीच्या केल्या जातात, ज्याचं नाव आहे स्वामित्व योजना। आता पनवेल महापालिकेच्या अंतर्गत समाविष्ट झालेला जो भाग आहे, याच्यामध्ये सुद्धा या घराखालच्या जागा या त्यांच्या नावावर झाल्या पाहिजे। यासाठी सगळा सर्वे मधल्या कालावधीमध्ये झाला आणि त्याच्या अंतर्गत आता ही घराखालची जागा ही त्या घरमालकांच्या नावावरती होणार आहे, की ज्याचा येणाऱ्या कालावधीमध्ये त्यांना त्या ठिकाणी काही विकास करायचा असेल, पुनर्बांधणी करायची असेल तर त्याच्यासाठी नव्यानं परवानगी घ्यावी लागणार नाही, त्याला त्याचा फायदा होऊ शकतो, त्याचं टायटल हे त्यांना मिळू शकणार आहे। साहेब, असं जरी असलं तरी एक गोष्ट मात्र इथे निदर्शनात येते की अनेक जी घरं आहेत जी मूळ गावठाणामध्ये आहेत, परंतु त्यांना अजून त्यांचं लिस्टमध्ये नाव आलेलं आहे, म्हणजे त्यांना प्रॉपर्टी कार्ड मिळत नाही, ही गोष्ट देखील लक्षात आलेलं आहे। शिवाय जी घरं मूळ गावठाणाच्या बाहेर आहेत परंतु त्यांनी स्वतःच्या जागेत घरं बांधली असतील किंवा शासकीय जागेमध्ये देखील गरजेपोटी म्हणूया आपण किंवा वाढत्या लोकसंख्येपोटी घरं बांधलेली आहेत, अशा लोकांना देखील प्रॉपर्टी कार्ड मिळालं पाहिजे अशी त्यांची मागणी आहे। परंतु त्यासाठी काही करता येऊ शकणार आहे का? कसं आहे की हा प्रश्न कशामुळे निर्माण झाला ते लक्षात घ्या। मुळामध्ये आपण ज्याला स्थानिक स्वराज्य संस्था म्हणतो, लोकल बॉडीज, त्याच्यामध्ये ग्रामपंचायती आल्या, नगरपंचायती आल्या, नगरपालिका आल्या, महापालिका आल्या। आता याच्यामध्ये ग्रामपंचायतीमध्ये असलेल्या प्रॉपर्टीज जेव्हा महापालिकेकडे गेलेल्या आहेत, महापालिकेच्याकडून या सगळ्यातली प्रोसेस इनिशिएट झाली। ही प्रोसेस इनिशिएट झाल्यावर सुरू झालेल्या या कारवाईमध्ये काही गोष्टी राहिल्या असतील, या राहिलेल्या गोष्टीचा सुद्धा अंतर्भाव करून घेऊन त्या ठिकाणी या ठिकाणी लवकरात लवकर हे कसं पूर्ण होईल असं आपण पाहू। ज्या त्रुटी आलेल्या आहेत माननीय आयुक्त महोदय आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात उपाययोजना देखील। दुसरी अजून एक गोष्ट की 5 कोटी रुपये मंदिराच्या सभागृहासाठी मंजूर करण्यात आलेला आहे, अतिशय आनंदाची गोष्ट आहे तळोजे मजकूर वासियांसाठी। त्याच्यामध्ये काय काय अंतर्भूत असणार आहे? राज्य सरकारच्याकडून माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली, देवेंद्र फडणवीस साहेब, अजितदादा यांच्या नेतृत्वाखालच्या राज्य सरकारनं आता या महापालिकेला हे अनुदान द्यायचं ठरवलं। या संदर्भामधले इथे आमचे स्थानिक नगरसेवकांच्या आग्रहावरून पालिका आयुक्तांच्या चर्चेतून आम्ही या ठिकाणी हा निधी दिला आहे। या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीचं दर्जेदार असं एक सभागृह आपल्या सर्वांच्यासाठी हे शिवमंदिर पुरातन काळातलं आहे, या ठिकाणी जर मिळालं तर त्याच्या माध्यमातून वेगवेगळे कार्यक्रम हे गावात आणि परिसरामध्ये घेता येऊ शकतात, अशा पद्धतीचं याचं नियोजन। पनवेल महानगरपालिका हद्दीमध्ये एकूण 29 गावं आणि 21 ग्रामपंचायती मर्ज झाल्या होत्या। या संपूर्ण गावांमध्ये प्रॉपर्टी कार्ड वाटप योजना महापालिकेने सुरू केलेली आहे। यासाठी आपण राज्य शासनाची मदत घेतलेली आहे आणि हा जो मूळ विभाग आहे, भूमी अभिलेख विभाग, या विभागाने अतितत्परतेने 2 पावलं पुढे येऊन अगदी गावोगावी घरोघरी जाऊन सर्वेक्षण चालू केलं आणि मोठ्या प्रमाणावर प्रॉपर्टी कार्डसुद्धा तयार केले। आता काही गावांमध्ये याचा एक काही गैरसमजुतीतून त्याला विरोध आहे, तर त्याच्यासाठी सुद्धा आज आम्ही आवाहन केलेलं आहे की आपण असा विरोध न करता ज्या पद्धतीने इथं वाटप केलं त्या पद्धतीने आपण सहकार्य केलं पाहिजे। या प्रॉपर्टी कार्डचं महत्त्व शब्दात सांगता येण्यासारखं नाही, कारण ही प्रॉपर्टी आज खऱ्या अर्थानं प्रॉपर्टी तुमची झाली आहे। जोपर्यंत तुमच्या नावावर नाही तोपर्यंत तुम्ही ते लिक्विडेट करू शकत नाही, तोपर्यंत तिच्यावर बांधकाम परवानगी मिळत नाही, बँकेचं कर्ज मिळत नाही, तारण ठेवता येत नाही। आज तुम्ही प्रॉपर्टी कार्ड
कार्ड नावाप्रमाणे प्रॉपर्टी तुमची झालेली आहे, तुमचं नाव लागलेलं आहे. आता याच्यापेक्षा मोठं काय असू शकतं. आणि महापालिकेची आणि भूमी अभिलेख विभागाची संयुक्त विद्यमाने मोहीम आहे की ज्याच्यामध्ये शासन आपल्या दारी खऱ्या अर्थानं आलेलं आहे. मान्य आमदार महोदय आणि आमची संपूर्ण महापालिका सर्वसाधारण सभेचे सर्व सदस्य संपूर्ण आग्रही होते. ज्या ज्या नागरिकांनी याचा लाभ घेतलेला त्यांना माझ्या खूप खूप शुभेच्छा. उर्वरित लोकांनी सुद्धा याचा लाभ घ्यावा अशी माझी अपेक्षा आहे. इतर जे ग्रामस्थ आहेत विविध गावचा ज्यांचा विरोध आहे त्यांना काय आवाहन करू शकाल आपण या माध्यमातून? माझं सर्व ग्रामस्थांना आव्हान आहे की आपण ग्रामस्थ सुद्धा राहिलेले नाही. आज सगळे शहरवासी झालेले आहेत. ज्याप्रमाणे आज इथं प्रॉपर्टी कार्डचं वाटप झालेलं आहे आपल्या गावामध्ये सुद्धा आम्ही पोचू इच्छितो. आम्ही ते भूमी अभिलेख डिपार्टमेंटमार्फत आपल्याला जे काही प्रॉपर्टी कार्ड तयार होतं हे कार्ड आपण करून घेतलं पाहिजे आणि खऱ्या अर्थानं आपल्या प्रॉपर्टीचे आपण मालक झाले पाहिजे. प्रॉपर्टी कार्ड हा अत्यंत महत्त्वाचा डॉक्युमेंट आहे आणि हा एक कायमस्वरूपी डॉक्युमेंट आहे. त्याचं महत्त्व कायम राहणार आहे आणि नागरिकांना भविष्यात बँकेचं कर्ज म्हणा किंवा अजून काही परवानग्या ज्या शासनाच्या घ्याव्या लागतात त्यासाठी प्रॉपर्टी कार्ड हा खूप महत्त्वाचा डॉक्युमेंट असतो आणि तो आज त्यांना देण्याचं काम आमच्यातर्फे झालेलं आहे. त्याचप्रमाणे लगतची जी गावं आहेत महानगर तिथे सर्व गावांना लवकरात लवकर प्रॉपर्टी कार्ड द्यायचा भूमी अभिलेख विभागाचा प्रयत्न आहे. आणि नागरिकांना आम्ही आवाहन पण करतो की हे जे प्रॉपर्टी कार्ड आहे हे यासाठी आपण सहकार्य करावे, पुढे यावे आणि या कार्डाचा भविष्यात निश्चित आपल्याला वापर होईल याचा त्यांनी लाभ घ्यावा. आज ग्रामीण भागामध्ये आपल्याला जर विकास करायचा असेल तर मग या इथं ग्रामीण भागामध्ये सर्वात मोठा प्रॉब्लेम हा सर्वात पहिला हा शुद्ध पाणी, त्याच्यानंतर 2 म्हणजे सांडपाण्याची व्यवस्था आणि त्याचबरोबर मग सांगता इथं असलेले रस्ते, वीज, अजून सांगता या इथं विजेचे जोडण्या, अजून सांगता स्ट्रीट लाईट यांची प्रचंड अशी आवश्यकता आहे, प्रचंड कमतरता असल्याचं. आणि जर प्रॉपर्टी कार्ड दिले गेले तर मग सांगता ह्या प्रॉपर्टी धारकांच्या बरोबर आपल्याला त्यांच्याशी चर्चा करता येणं हे शक्य होईल. नाहीतर मग समजा घाबरून मग समजा ते इथं असहकार करतील, जे आपल्याला बाकी पूर्ण महाराष्ट्रामध्ये दिसून आलेलं आहे. आणि त्या दृष्टीने या इथं प्रॉपर्टी कार्डचं वाटप हे या इथं आता चालू झालेलं आहे. प्रॉपर्टी कार्ड घेतल्यामुळे या इथे ज्या जागा या इथे आपल्या सर्वांना मग समजा अगदी समजा नाईलाजाने सिडकोच्या जागेमध्ये किंवा फॉरेस्टच्या जागेमध्ये इथं उभे करायला लागलेले आहेत, त्यांना याच्यामुळे कोणत्याही प्रकारचा धोका उत्पन्न होत नाही आहे. परंतु ज्यांच्या जागा या गावठाणच्या जागेवरती आहेत त्यांना त्यांचा हक्क हा इथे प्राप्त होणार आहे आणि त्याचा फायदा हा पुढील काळामध्ये फार मोठ्या प्रमाणात होणार आहे. म्हणजे आता सांगता या इथे जर मोठ्या कॉलन्या जशा आपण या इथे बघतो की लोधा असतील किंवा कल्पदुर्ग असतील किंवा साई पॅराडाईज असतील, हे मोठ्या प्रमाणात कॉलन्या बांधत असतात. मग कॉलन्यासाठी सांगता मग ज्या वेळेला इथं क्लस्टर डेव्हलपमेंट करायचे, मोठ्या प्रमाणामध्ये कॉलनीज करायचे असतील किंवा इंडस्ट्रीयल सांगता बिझनेस हब करायचे असतील, म्हणजे 15 ते 20 घरमालक हे एकत्र येऊन जर समजा छोटं बिझनेसचं युनिट हे समजा त्यांचे ते इंडस्ट्री एरिया जर टाकत आहेत, कारण अशा ठिकाणी लगेच इंडस्ट्रीज या छोट्या स्वरूपाच्या इंडस्ट्रीज या नक्कीच येऊ शकतात. तर मग ते करताना त्यांचा विकास करताना त्यांचा हक्क साबित होणं आवश्यक. तर या प्रॉपर्टी कार्डचा मोठ्या प्रमाणामध्ये ठिकठिकाणी त्याचा उपयोग होणार आहे. आणि म्हणूनच हे जे पाऊल महाराष्ट्र सरकारचं पाऊल माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर, माननीय महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख साहेब आणि भूमी अभिलेख निकम साहेब ह्यांनी इथं एकत्र येऊन नंतर त्यांनी ज्या जिद्दीने या इथं हा कार्यक्रम राबवला आणि इथं प्रॉपर्टी कार्डचं वाटप चालू झालेलं आहे. नक्कीच मला सांगता विश्वास आहे की आता जनतेचा या महानगरपालिकेच्या प्रती असलेला जो काही विश्वास आहे तो आता वाढत जाईल आणि त्याचा फायदा हा येथे होणाऱ्या विकासावरती मोठ्या प्रमाणात होईल. आतापर्यंत जो विकास हा सांगता फक्त रस्ते, सांडपाणी आणि त्याचबरोबर पाणी या स्वरूपात होतं, तर आणखीन इतर सेवा सुविधा ह्याच्यावरती सुद्धा नक्कीच होऊ शकेल. आणि परिणामतः मगाशी माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर यांनी भाषणात सांगितल्याप्रमाणे सिडकोमध्ये असलेल्या ज्या फॅसिलिटीज आहेत, ज्या फॅसिलिटीज आहेत त्या सर्व फॅसिलिटीज या गावांमध्ये देता येतील. आणि हे गाव हे महानगरपालिकेच्या सोबत असल्याचं 21व्या शतकात जगत असल्याचा सार्थ अभिमान या गावाल्यांना होऊ शकेल. सर्वप्रथम पनवेलचे आमदार प्रशांतदादा ठाकूर, पालिकेचे आयुक्त साहेब गणेश देशमुख साहेब व निकम साहेब उपसंचालक भूमी अभिलेखाचे यांचा मनापासून आम्ही अभिनंदन करतो की त्यांनी हे जे प्रॉपर्टी कार्ड म्हणजे सनद वाटप जी केली त्याच्यात खरोखरा गरिबांना न्याय मिळाला. न्याय असा मिळाला की त्यांच्या घराच्या मालकीचे कागद झालेले आहेत, बरोबर आहे. पण त्याच्याबरोबर
हे हा तर आनंद आहेच, पण त्याच्यामध्ये दुसरा असा विषय आहे की गावठाणामध्ये काही घरांची मोजणी झाली, पण काही लोकांची नावं अजून त्याच्यामध्ये ॲड झालेली नाहीत किंवा त्यांना आलेलं नाही आहे, तर त्याच्यावर पण ते काम केलं पाहिजे. दुसरी गोष्ट, जसं साहेबांनी सांगितलं की 200 मीटरचा जो गावठाण विस्ताराचा विषय आहे, तो गावठाण विस्तार पण झाला पाहिजे. बाहेरची घरं जी आहेत, गावाच्या बाहेरची घरं, जे मूळ गावठाणातल्या बाहेरची, त्यांनासुद्धा ही प्रक्रिया संधी मिळाली पाहिजे. असं तुमच्या माध्यमातून आम्ही आमदार साहेबांना, हरेश शेठला, संतोष शेठला आम्ही सांगतो की सभागृहामध्ये तुम्ही मांडा, सभागृहातून काय महापालिकेतून काय मंजुरी करायची ती घ्या, बरोबर, या महत्त्व सांगतो. आणि धन्यवाद, त्यांनी हे काम केलं. ग्रामस्थ तुमच्या सोबतच आहे हरीशजी. किरण साहेब, आपण म्हणजे त्यांची मागणी ऐकलेली आहे, म्हणजे प्रॉपर्टी कार्ड मिळाल्याचा आनंद आहे त्यांना, परंतु तरी देखील ज्यांना नाही मिळाला त्यांच्यासाठी देखील प्रयत्न केले पाहिजे, असं या ठिकाणी ते म्हणतात. नक्कीच सागरजी, सुरुवात आपली आहे. जर सुरुवात आपण जो आलाय तो सोडला तर नुकसान होतंच. म्हणजे अगोदर घ्यायचे, आता एक घेतल्यानंतर दुसऱ्या मागण्या, नैसर्गिक वाढ आहे, मूल गावठाण आहेत, आणखी 200 मीटर आहेत, 500 मीटरचा गावठाण आहे. नक्की त्याची आपण मागणी करून, कारण ते सरकारतर्फे विषय असल्यामुळे त्याला वेगवेगळ्या पद्धतीच्या मान्यता असतात. प्रॉपर्टी कार्ड आपल्या महापालिकेचे अखेर ते पैसे भरायचे होते पहिल्याच ठरावात. आपण पूर्ण महापालिकेने ठराव घेतला, आयुक्त साहेबांनी त्या ठिकाणी पैसे भरले आणि मग भूमी अभिलेखवाले त्याचा सर्वे करून, आज सर्वे करतानाही लोकांची काही दिशाभूल झाल्यामुळे काही 10-12 गावामध्ये सर्वे झाला नाही. काही ठिकाणी तर अशी झाली परिस्थिती, प्रॉपर्टी टॅक्स आणि प्रॉपर्टी कार्ड दोन्ही सर्वे एकाच वेळी होते. मी सांगितलं करून घ्या, पण काय आता ते गावाचं नाव घेत नाही, पण हे केल्यानंतर त्यांना प्रॉपर्टी टॅक्सच्या नोटिशी आल्या. बोलतो तुम्ही काय करायला लावले, पण मी सांगितलं हे सर्वे करून घ्या, नक्कीच तुमचा फायदा आहे. पण या प्रभाग 1मधले सर्व ग्रामस्थांनी तुमचा ऐकला, आज नक्कीच त्यांचा या ठिकाणी फायदा झालेला. आणि प्राचीन आपला शिवमंदिर आहे, या ठिकाणी मी अशासाठी कार्यक्रम घेतला की हा तर दोन आनंदाच्या गोष्टी, 5 कोटी इथे भेटलेच. परत आमदार साहेबांना आणि आयुक्तांना विनंती केली की 5 कोटीत आमचं काय होणार नाही, आम्हाला सुशोभी तुम्ही हॉलसाठी दिलेले आहेत, सुशोभीकरणासाठी आणखी 5-6 कोटी काय लागतील, तर दोघाही बोलले नक्कीच तेही तुम्हाला देऊ. आज या 10 दिवसाच्या आतमध्ये सागरजी 15 ते 20 कोटी घोटपुलाला मंजूर करून झाले, 10 कोटी स्मशानभूमी म्हणजे कोयनावेलला आपण 2 कोटी 75 लाख, 2 कोटी 50 लाख घोटसाठी, माझ्या तलोजा फेज 1साठी 2 कोटी 75 लाख, फेज 2 पेंदरसाठी 2 कोटी, असे आपण एक 10 दिवसात 40 कोटीची निधी आपल्या प्रभाग 1 आणि 3मध्ये घेतलेली आहे. आणखी काही आवश्यक असतील मग पेंदरमध्ये संतोषजी तलावाची मागणी आहे, त्या ठिकाणी नक्कीच त्याचाही आपण आयुक्तांना आणि आमदार साहेबांना विनंती की त्यांनाही मंजुरी घेऊ. 2 तलाव आणखी आपण 10 कोटी करोला आणि किरोलीलाही मंजुरी आली आहे. म्हणजे विकासासाठी जे जे निधी आपल्याला पाहिजे ते निधीची आपण मागणी करतो. आणि आमदार साहेब असो, आयुक्त साहेब असो, परिस्थिती ठाकूर साहेब असो, सर्व आपल्याला निधी देतात. त्यामुळं ह्या विभागाचा सर्वांगीण विकासाची कल्पना म्हणजे रस्ते, पाणी, गटर, तलाव, पाईपलाईन, ज्या मूलभूत गरजा, मग घरपट्टीच्या, प्रॉपर्टी टॅक्सच्या त्या आवश्यक गरजा आणि रोजगाराच्या, आणखी मग रस्ते 24-30मध्ये ग्रामीण, म्हणजे सर्व बाजूनी संपन्न अशी महापालिका बनवण्याचा जो प्रयत्न आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब आहे, आपले आयुक्त साहेब आहे, नक्कीच एक चांगला प्रयत्न आहे. नक्कीच आपली पनवेल एक भविष्यातील एक चांगला शहर उदयास येईल अशी मला आशा आहे. पनवेल महानगरपालिका अंतर्गत प्रभाग क्रमांक 1 हा पूर्ण ग्रामीण भाग आहे आणि वाढतं शहरीकरण आणि सन्माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांचं संकल्पना की शहराप्रमाणे ग्रामीण भागालाही मूलभूत पायाभूत सुविधा मिळाव्या आणि त्याचबरोबर माझी सभागृह नेते परेशजी ठाकूर साहेब, आयुक्त साहेब, प्रशासकीय अधिकारी आणि सगळे आमचे प्रतिनिधी, आमचे भाजपा भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते यांच्या पाठपुराव्यानं आज खरोखर माझ्या प्रभागामध्ये आनंदाचा दिवस आहे. आज गावठाण भागामध्ये, गावांमध्ये आज प्रॉपर्टी कार्ड मिळालेले आहेत. ही फार मोठी गोष्ट आहे की प्रॉपर्टी कार्ड सहजासहजी मिळत नाही. त्या प्रॉपर्टी कार्डचा काय अर्थ आहे, त्याचा काय फायदा आहे, ते आज प्रशांतदादा ठाकूर साहेबांनी, आमदार साहेबांनी पटवून दिलं, आयुक्त साहेबांनी पटवून दिलं. आज प्रॉपर्टी कार्ड मिळाल्यामुळे ह्या ग्रामस्थांना एक आधार झालेला आहे मिळकतीचा आणि येणाऱ्या काळामध्ये डेव्हलपमेंटमध्ये त्यांना निश्चितच त्याचा फायदा होणार आहे. आणि आज खूप आनंद वाटतं की आज आमच्या प्रभागामध्ये आज सुरुवात झाली आणि सगळे सन्माननीय आमदार साहेब, सभागृह नेते, आयुक्त साहेब
प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहून कार्डाचं वाटप केलं त्याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो.